देवाच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. प्रभूमध्ये मी तुमचं आज स्वागत करत आहे. देव तुम्हाला आपल्या आनंदाने आणि शांतीने भरो. आपण प्रार्थना करूया. देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. आज प्रभू देव बाबा, तुझ्या वचनावर मनन चिंतन करण्यासाठी तू आम्हाला वेळ दिलेली आहेस. प्रभू, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येत आहे. तू आमचं सहाय्य कर. आज तुझ्या वचनावर आम्ही अभ्यास करत असताना, ऐकत असताना, बोलत असताना प्रभू तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, सामर्थ्याने भर, येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण एक गीत ऐकूया आणि प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देऊया. चलो जय 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 जयकार करो रे लोगो, अब जल्दी ही आएगा यहोवा. सामने आओ, पास उसके तुम करो आराधना. चलो जय 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 जयकार करो रे लोगो, अब जल्दी ही आएगा यहोवा. सामने आओ, पास उसके तुम करो आराधना. हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हम गाए जय 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 जयकार करो रे लोगो, अब जल्दी ही आएगा यहोवा. सामने आओ, पास उसके तुम करो आराधना. करता है प्यार हमें वो, कृपा वो करता हमेशा. वो है मेरा सहारा, वही है मेरी आशा. परमेश्वर यहोवा, हम उसके बच्चे हैं, वो है मेरा पिता. परमेश्वर यहोवा, हम उसके बच्चे हैं, वो है मेरा पिता. हम गाए यहोवा भला है, उसकी करुणा हमेशा की है, उसकी सच्चाई पीढ़ी दर पीढ़ी कायम रहती है. हम उसकी प्रजा हैं और वो हमारा राजा है.
यीशु मेरे दिल में भर संगीत सुहाना, तेरी कृपा हो मुझ पर, गाऊं मैं तेरा तराना। यीशु मेरा सुर है, ताल है मेरा, वो है जीवन मेरा। यीशु मेरा सुर है, ताल है मेरा, वो है जीवन मेरा। हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। 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 चलो जय 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 जयकार करो रे लोगो, अब जल्दी ही आएगा यहोवा। सामने आओ, पास उसके तुम करो आराधना। चलो जय 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 जयकार करो रे लोगो, अब जल्दी ही आएगा यहोवा। सामने आओ, पास उसके तुम करो आराधना। हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया। 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 हम गाए हालेलुया, हालेलुया, आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ घेतलेला आहे तो लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 12व्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून मी वाचत आहे. लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था, मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले? आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभांपासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधेन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवेन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो असाच आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करू. देव बापा, आम्ही आज तुझ्या वचनावर अभ्यास करत असताना, ऐकत असताना, बोलत असताना तू आम्हाला आपल्या आत्म्याने चाल आणि प्रभू समजणारा अंतःकरण दे. तुझ्या वचनामध्ये जीवन आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जगावे असं होऊ दे. बोलत असताना तू मला शब्द दे आणि प्रभुदेव बाप्पा, बोलणारा आणि ऐकणारा आम्हा दोघांची प्रभू तू उन्नती कर. येशूच्या नावाने आमेन. आजचा हा हंगामाचा सण तुम्हा सर्वांना आनंदाचा, लाभाचा आणि आशीर्वादाचा जावो. आपण थोडक्या वेळेमध्ये हंगामाच्या सणाकडे वळणार आहोत.
शास्त्रामध्ये त्याला किती महत्व आहे आणि त्याचा उद्देश काय आहे. हंगामाचा सण म्हटला म्हणजे शेतातील उपजाची खुडणी करून त्याच्या पेंढ्या बांधून कोठारात साठवणे हा होय. जुन्या करारामध्ये हंगामाचा सण हा सुक्कोत किंवा मंडपाचा सण म्हणून साजरा केला जात असे. 20 ते 27 सप्टेंबर रोजी इस्रायलमध्ये सुक्कोत हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला गेला. यावेळेला ते काय करतात, बाहेर मंडपासारखं छोटंसं असं कोपटे बनवतात, ज्याला वरून रिकामी जागा असते हवा जायला आणि उजेड येण्यासाठी, आणि अशा प्रकारचे झोपडी वजा टेंट ज्याला म्हणतो आपण, असे तंबू किंवा मंडप असे बांधत आणि त्यामध्ये ते 7 दिवस राहून आनंदोत्सव करत असत. हंगामाचा सणाचा उद्देश देवाने दिलेले आशीर्वाद आणि पुरवठा व त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानणे. या सणामागचा हाच उद्देश आहे की परमेश्वराने रानामधून आम्हाला काढल्यानंतर किती अद्भुत प्रकारे चालवलं, खायला प्यायला दिलं, आणि म्हणून त्याच्या या विश्वासूपणाबद्दल त्याचे आभार मानणे. पूर्वी शेतकरी जसे देवाने त्यांना धान्य दिलेलं आहे, पीक दिलेलं आहे, त्याबद्दल आभार मानेत, तसे आपणही आज जरी शेतकरी नसलो तरी देवाने जो आम्हाला उपज दिलेला आहे, आमच्या कष्टाचं फळ दिलेलं आहे, आमच्या कष्टाचं वेतन दिलेलं आहे, आमच्या कष्टातून आम्हाला सुख, शांती, समृद्धी, विपुलता दिलेली आहे, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानणे, त्यालाच म्हणतात हंगामाचा सण. आता काही प्रश्न आपण स्वतःला विचारूया की या शेतकऱ्याप्रमाणे आम्ही आमच्या कोठारामध्ये यावर्षी प्रभूने देऊ केलेल्या आशीर्वादांची साठवणूक केली आहे का? या वर्षामध्ये आम्ही कोणती तुटलेली नाती पुन्हा प्रस्थापित केलेली आहेत? आर्थिक अडचणी आलेल्या असताना त्यातून आम्ही कशा प्रकारे मार्ग काढला? आरोग्यविषयक समस्या असताना आम्ही कशा प्रकारे त्या हाताळल्या? या सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा एक ना अनेक गोष्टीवर सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही विचार करतो किंवा त्याकडे पाहतो, तेव्हा देवाने माझ्यासाठी, देवाने माझ्या कुटुंबियांसाठी, देवाने आमच्या मंडळीसाठी, चर्चसाठी किती महान कार्य केलेलं आहे, कशा प्रकारे त्याने अद्भुत प्रकारे त्याने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, विपुलित केलेलं आहे, हे पाहिल्यावर त्याचे उपकार मानण्याचे शब्द आमच्या मुखामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जे आज आम्ही आनंदाने हर्षोत्सव करायला या ठिकाणी जमा झालेलो आहोत, तुमच्याबरोबर मला आनंद करावासा वाटतो. मी पण खुश आहे, आनंदी आहे. पण त्याच वेळेला आम्हामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये या वर्षामध्ये दुःख झालेलं आहे. कोरोनामुळे विशेष करून माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत. कोरोनामुळे लोक वैतागलेले आहेत, आजारी पडलेले आहेत, पैसा खर्च झालेला आहे, अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत, इतर आजारांनी लोक जर्जर झालेले आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, मुलांना शाळा नाही, कॉलेज नाही, नोकऱ्या गेलेल्या आहेत, अर्ध्या पगारात काम करत आहेत, अशा अनेक समस्या आहेत. प्रियानो, आरोग्याविषयी आहेत, आर्थिक परिस्थितीविषयी आहेत, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, काम नाही म्हणून लोक आत्महत्या करत आहेत, जगायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. त्याच प्रकारे पाऊस नाही आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव दिलेला आहे. तर अधिक पाऊस झाला, नंतरच्या काळामध्ये ओला दुष्काळ पडला आणि सगळीकडे आलेलं पीक हातात तो निघून गेलेला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा जीव दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तरुण तरुणींच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आलेले आहेत, चोऱ्या आहेत, खून आहेत, बलात्कार आहेत, लुटालूट चाललेली आहे, जाळपोळ चालू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमधून अनेक कुटुंब आज जात आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये आम्ही जर म्हटलं की तुम्ही आज आनंद करा, तर कठीण परिस्थिती आहे नाही का? आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये पण मी सामील आहे, सहभागी आहे. आणि या दोन्ही गोष्टीकडे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला असं दिसतं की प्रभूचे आम्ही आभार मानतो जेव्हा आम्हाला प्रभू आशीर्वादित करतो. परंतु अशा समस्या आणि अडचणी येतात त्यावेळेला प्रभूला आम्ही प्रश्न विचारतो की प्रभू हे का, माझ्याच बाबतीत का, आमच्याच बाबतीत का, आमच्या जीवनात का, आमच्या घरात का, आमच्या कुटुंबातच का असं झालं, आणि असं किती वेळ चालणार, असं किती काळ प्रभू, आमचं काय चुकलं? असे अनेक प्रश्न
आपण प्रभूला विचारत असतो. आणि अशी परिस्थिती जर आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आली असेल तर मग मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, शास्त्र काय सांगतं. स्तोत्र संहिता 126 आणि 5 ते 6 वचनांमध्ये प्रभूचा दास आम्हाला असं लिहितो. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन देतं आणि ते म्हणतं, जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. किती सुंदर अभिवचन प्रभूने दिलेलं आहे. जर आम्ही आपले अश्रू डाळत आहे, जर आम्ही दुःखी आहे, जर आम्ही मनामध्ये कष्टी आहे, तर प्रभू आम्हाला आश्वासन देतो, अभिवचन देतो की तुम्हाला हर्ष होईल, तुमच्या जीवनामध्ये पुन्हा आनंद येईल. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल, त्याच्या घरामध्ये विपुलता येईल. एका भाषांतरकाराने आता जर या शास्त्रपाठाकडे बघितलं तर आम्हाला असं पाहायला मिळतं की या शास्त्रपाठाला अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं शीर्षक दिलेलं आहे. कोणी उपकार स्तुतीचं शीर्षक दिलेलं आहे, कोणी विपुलता म्हटलेलं आहे, कोणी विपुल आशीर्वाद म्हटलेलं आहे, कोणी हंगामाचा सण म्हटलेला आहे. परंतु एकाने ह्या शास्त्रपाठाचं वर्णन आनंदाचा हंगाम असं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि देवाची लेकरं होतो तेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे बी पेरतो, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागतो. तर मग अशा आम्हाला देव स्वतः त्याच्या प्रेमाने, त्याच्या विश्वासूपणाने, त्याच्या चांगुलपणाने वाढवू लागतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेरणारा तर बी पेरतो परंतु त्याला वाढवण्याचं काम परमेश्वर करतो. कारण आम्ही एकदा बी पेरल्यानंतर आम्हाला कळत नाही की त्या आतमध्ये त्याला कसं वाढवायचं. तो कुजतो, सडतो, नष्ट होतो आणि त्यातून नवीन अंकुर बाहेर पडतो. आणि हे काम परमेश्वराच्या हाती आहे. हे अद्भुत आहे. आमच्या डोळ्यांना हे अद्भुत आहे, आम्हाला कळत नाही. आणि तशा प्रकारे जेव्हा आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करतो, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, तेव्हा तो परमेश्वर आम्हाला आमच्या मनाप्रमाणे नव्हे तर त्याच्या नियोजित समयानुसार आणि नियोजित पद्धतीनुसार आनंदाची कापणी करायला समय देतो. आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. जरी आज आम्हाला दुःख असलं तरी पुढे आम्हाला आनंद आहे, सुख आहे. आपणास एक गोष्ट यामध्ये पाहायला मिळते की शेतकरी जरी बिया पेरत असला आणि कापणीची वेळ येते तेव्हा आम्हाला शेताकडे नजर फिरवल्यावर असं दिसतं की सगळी ही जी धनधान्य आहेत, सगळी ही जी पिकं आहेत ती एक सारखी नसतात. कुठे एखादं पीक रोप मोठं असतं, कुठे एखादं रोप लहान असतं. असे हे कमी जास्त प्रमाणामध्ये, उंचीमध्ये, लांबीमध्ये वाढलेली ही पिकं असतात. आपापल्या परीने त्यांचा फळ देण्याचा समय देखील वेगवेगळा असतो. भले त्यांची उंची, रुंदी, लांबी कमी जास्त असली, फळे देण्याचा समय वेगळा असला तरी देखील आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे आमचा देव हा ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला पुन्हा प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून करिंथकरांचं पहिलं पत्र 9 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे, कारण नांगरल्यावरती जी पुढची प्रक्रिया आहे ही देवाच्या हातामध्ये आहे. आणि आनंदाने आणि आशेने त्याने नांगरावे की मी जी नांगरणी करत आहे शेतामध्ये त्या मला पीक मिळणार, भरघोस पीक मिळणार, ही आशा असते, प्रत्येकाला असते. आमच्या घरामध्ये येणारा काम करणारा मजूर देखील आमच्याकडे आशेनेच काम करतो की महिन्यानंतर माझा पगार मला हा माझा मालक देईल. आणि म्हणून पुढे असं लिहिलेलं आहे की जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावे. जो शेतामध्ये काम करतो, नांगरण्याचं काम करतो, खुडण्याचं काम करतो, मळणीचं काम करतो, नाही का, अनेक प्रकारची कामं शेतामध्ये आहेत. आणि जो ह्या शेतामध्ये अशा प्रकारचं कुठलंही काम करतो तो 2 गोष्टी करतो. एक आशेने ते करतो आणि दुसरी गोष्ट आहे उपभोग घेण्याच्या दृष्टीने करतो. मग तुमचं क्षेत्र कुठलंही असो हा नियम त्याला लागू पडतो. मग तुम्ही पाळक असाल
तर शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, पाऊल असं म्हणतो की तुम्ही तर देवाची शेत आहात आणि ह्या शेतामध्ये आम्ही कामकरी आहोत. मग आता जे आम्ही कामकरी आहोत ते आम्ही आशेने काम करावं आणि आम्ही जे काम करत आहोत त्यामधून आम्हाला उपभोग घेण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. शास्त्राचं वचन आहे. आणि म्हणून प्रियानो, पालकांना आणि सेवकांना देण्याच्या बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार शेताला नाहीये, मंडळीला नाहीये. म्हणून प्रभू असं आपल्या वचनामध्ये म्हणतो, जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने त्याचा उपभोग घेण्याच्या आशेने करावे. आम्ही नांगरणी आणि मळणी करावी आणि तीही आशेने करावी आणि विश्वासाने करावी, उपभोग घेण्याच्या आशेने आणि उद्देशाने करावी, असं परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी शिकवतं. कारण देव हा सर्व गोष्टींचा उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. देव हा सर्व गोष्टी आम्हाला पुरवणारा परमेश्वर आहे. जे उत्तमातलं उत्तम आहे ते देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज आम्ही हंगामाचा सण साजरा करत असताना आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समोर, आपल्या वेदीजवळ आम्हाला अनेक गोष्टी ज्या परमेश्वरानं सृष्टीमध्ये निर्माण केल्या मनुष्य जातीसाठी ज्या उपयोगाच्या आहेत, त्यापैकी बहुतेक गोष्टी धनधान्य आहे ना, मिठाई आहे आणि गोड गोड पदार्थ आहेत आणि काही पशु देखील, काही पक्षी देखील या ठिकाणी आणलेले असतील, काही फळं आणलेली आहेत, वेगवेगळ्या जातीची फळं पाहायला मिळतात. असे अनेक ह्या निसर्गामधून प्रभूने आम्हासाठी जे दिलेलं आहे ते आपण आनंदाने मंडळीमध्ये आणलेलं आहे, देवाच्या पवित्र मंदिरात आणलेलं आहे आणि त्याचा आम्ही लिलाव करून जो पैसा येईल तो मंडळीच्या वाढीसाठी आणि मंडळीमध्ये जे सेवा करत आहेत, जे नांगरणी करत आहेत, जे मळणी करत आहेत, त्यांच्यासाठी आपण त्याचा लिलाव करून मोठ्या आनंदाने त्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि म्हणून आजच्या या हंगामाच्या सणाविषयी शास्त्र काय सांगतं त्याकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. माझ्याकडे 3 मुद्दे आहेत आणि मग त्या 3 मुद्द्यावरती आपण मनन करूया. पहिला मुद्दा आहे उपकार स्तुती करायची, म्हणजे सर्व उत्तम गोष्टींचा देणारा जो देव आहे त्याचे आठवण करायची. हंगामाचा सण म्हणजे परमेश्वराने आम्हाला जी विपुलता दिलेली आहे किंवा जे प्रभूने आम्हाला देव केलेलं आहे वर्षभरामध्ये, त्याबद्दल त्याचे आभार मानणे, त्याचे उपकार स्तुती करणे. म्हणून पहिला मुद्दा आहे उपकार स्तुती करणे, म्हणजे सर्व उत्तम गोष्टींचा दाता जो देव आहे त्याची आठवण करणे. एखाद्याने जर आपल्याला काही गोष्ट दिली तर आपण ती घेत असताना थँक्यू म्हणतो आणि त्यामुळे ती वस्तू पाहिल्यावरती त्या देणाऱ्याची आम्हाला आठवण येते. मग ती वस्तू आम्ही वर्षाने, 2 वर्षाने, 4 वर्षाने, 5 वर्षाने, कितीही महिन्याने, दिवसाने, आठवड्याने त्याकडे पाहिलं तर आम्हाला लगेच आठवतं की मला ती वस्तू कोणी दिली, कारण त्याला आपण थँक्यू म्हटलेलं असतं. लग्नामध्ये येणाऱ्या अनेक ज्या भेटवस्तू असतात त्या नवरा नवरी घेतात, त्यांच्या बाजूला जे करवले असते किंवा जे त्यांच्या कुटुंबातले प्रियजन असतात ते भेटवस्तू घेतात आणि ठेवतात बाजूला. त्याला थँक्यू म्हणत नाही आपण देणाऱ्याला. आणि त्यामुळे होतं काय की ही भेटवस्तू कोणी दिली आम्हाला ठाऊकच नसतं आणि त्यामुळे त्यांचे आभार मानण्याचा प्रश्नच उरत नाही. पण हंगामाचा सण म्हणजे परमेश्वराला भेटणे आणि आभार मानणे म्हणजे त्याची आठवण करणे. देव त्याच्या लेकरांशी विश्वासू आहे. देव त्याच्या लेकरांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो आपल्या लेकरांना जे उत्तम आहे ते दिल्याशिवाय राहत नाही. आणि हे ओळखून जर आपण घेतलं तर आनंदाने आम्ही थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस म्हणू शकतो. हे जे आम्ही थँक्यू लॉर्ड किंवा देवाला आम्ही आभार मानतो हे फक्त आमच्या समाधानासाठी नाही, तर अनुवादाच्या ग्रंथामध्ये जेव्हा आम्ही वाचलं 26वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये, तर प्रभूच्या लोकांना परमेश्वरानं जे सांगितलेलं आहे ते थोडक्या शब्दात बोलायचं म्हटलं तर आठवण करा. काय म्हटलेलं आहे? आठवण करा. वचन 3 आणि 5 मध्ये जर आपण विशेष करून पाहिलं तर असं लिहिलेलं आहे, तू असे म्हण. म्हणजे काय? तू आठव आणि बोल की परमेश्वराने आम्हाला मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये असताना त्यातून कशा प्रकारे बाहेर काढलं, हे तू बोल. म्हणजे काय?
आठव, कारण ते तर नव्हते. त्या लोकांच्या समूहामध्ये जेव्हा हे शास्त्रपाठ लिहिला गेला तेव्हा जे लोक होते ते अजिबात नव्हते. पण त्यांनी आपल्या पूर्वजांना परमेश्वराने कशा प्रकारे वागविले आणि कशा प्रकारे सुटका केली हे आठवून म्हणायचं आहे की परमेश्वराने आम्हाला मिस्रातून, गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे. आज आम्हाला देखील आठवायचं आहे वर्षभर परमेश्वराने कशा प्रकारे आम्हाला सहाय्य केलं, किती विपुलता दिली, किती समस्या असताना आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्हातील गर्वाला किंवा आमच्यामध्ये जो अहंकार असतो त्याला नमवण्यासाठी आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो ना, हे मी केलेलं आहे, हे मी मिळवलेलं आहे, हे माझ्या कष्टातून मिळवलेलं आहे, घाम गाळलेला आहे, श्रम केलेले आहे, त्याग केलेला आहे अनेक गोष्टींचा. तेव्हा कुठे हे विश्व मी माझं निर्माण केलेलं आहे. आणि हीच चूक त्या श्रीमंत मनुष्याने केली आणि तो म्हणाला स्वतःलाच की तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल मी कोठारामध्ये साठवलेला आहे ना, हे जीवा, खा, पी, आनंद कर. तो स्वतःची बढाई मारत होता. लोकांनी लिहिलेलं शिवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कधी कधी आम्ही सुद्धा ही चूक करतो. सुस्थितीमध्ये आहोत, आजारी नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तेव्हा देवाचे आभार मानण्याचे सोडून आम्ही स्वतःची प्रशंसा करू लागतो, स्वतःची बढाई मारू लागतो. आणि मग त्या श्रीमंत मूर्ख मनुष्याला प्रभू असं म्हणाला, अरे मूर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल तेव्हा जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल, ते एका क्षणामध्ये मालकी हक्क बदलून जाईल. आणि म्हणून आम्ही आमच्या विपुलतेकडे पाहत असताना, आम्ही आमच्या आशीर्वादाकडे पाहत असताना, प्रभूने दिलेल्या सुखाकडे पाहत असताना मी केले म्हणण्यापेक्षा मला करण्यासाठी शक्ती देणारा परमेश्वर आहे त्याचे मी आभार मानतो, उपकार मानतो हे म्हणायला आपण विसरता कामा नये. उपकार स्तुती करण्याने किंवा आभार मानण्याने आम्हाला जो उपज देतो, आम्हाला जो आशीर्वाद देतो, आम्हाला जो विपुलता देतो, आम्हाला जो सुख शांती देतो, आनंद देतो, आरोग्य देतो, तो कोण आहे हे समजतं. नुसतीच आठवण राहत नाही तर आम्हाला समजतं प्रियानो की ही गोष्ट मला परमेश्वराने दिली. म्हणजे हा परमेश्वर किती श्रीमंत आहे, हा परमेश्वर किती महान आहे, हा परमेश्वर किती सर्व शक्तिशाली आहे, सर्व समर्थ आहे, त्याची जाणीव आम्हाला होते. आणि म्हणून थँक्यू म्हणणं, आभार मानणं, उपकार मानणं फार गरजेचं आहे. एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट दिली तर आपण थँक्यू म्हणताना त्या माणसाकडे पाहतो. म्हणजे काय, आम्ही समजतो की ही गोष्ट विकत घेण्यासाठी ही व्यक्ती किती पात्र होती. या व्यक्तीला जरी समस्या असल्या, जरी त्रास असला, जरी अडचणी असल्या तरी देखील त्याने माझ्यासाठी ही गोष्ट घेतली आणि मला दिलेली आहे. त्याच्या मनाची श्रीमंती पहा, त्याच्या मनाचा मोठेपणा पहा. आणि म्हणून लगेच आपण म्हणतो थँक्यू. आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे आणि आपण पाहिलं की आभार मानण्याने अहंकार नमवला जातो, गर्व निघून जातो. आभार मानण्याने उत्तम जो देतो, ज्या गोष्टी देवबाप आपल्याला पुरवतो तो कोण आहे याची जाणीव आम्हाला होते, आम्ही ओळखतो. आणि आभार मानण्याने, उपकार मानण्याने देव ह्या भूमीचा मालक आहे आणि आम्ही फक्त त्याच्या ह्या सर्व पृथ्वीचा, त्याने दिलेल्या गोष्टींचा कारभारी आहोत याची जाणीव होते. वी आर ओनली स्टीवर्ड्स, वी आर नॉट ओनर्स, वी आर ओनली मॅनेजर्स. वी हॅव टू मॅनेज द थिंग्स ऑफ गॉड. प्रभूने जे आम्हाला दिलेले आहे ते जेव्हा आम्ही त्या प्रभूने दिलेल्या गोष्टींचे जाणीव ठेवून आभार मानतो तेव्हा प्रभू आम्हाला सांभाळतो, प्रभू आम्हाला संरक्षण देतो, प्रभू आम्हाला आणखीन आमच्यामध्ये आणखीन भर टाकतो आणि आमच्या आशीर्वाद तो द्विगुणित करतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की आम्ही मालक समजून या भूमीचा वापर करू नये, उपयोग करू नये, त्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहू नये, तिचा नाश करू नये, तर उलट ही सगळं देवाचं आहे आणि ते मला सांभाळायचं आहे, योग्य रीतीने सांभाळायचं आहे, हे आम्हाला देवाचे आभार मानण्याने समजतं. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही हे पाहतो की अगदी जो प्राचीन इस्रायल होता
त्या प्राचीन इस्रायलापासून ते आज तोवर मनुष्य जेव्हा सुख येतं, आनंद येतो, शांती मिळते, विपुलता मिळते, त्यावेळेला स्वतःची पाठ थोपवून प्रशंसा करून घेण्याची मनोवृत्ती आजतागायत आहे. आणि जर आमची कोणी प्रशंसा केली नाही ना, तर आम्ही दुःखी होतो, निराश होतो, डिप्रेस्ड होतो, स्ट्रेसफुल होतो. आणि जे चांगलं केलेलं असतं त्याच्यावरती वाईटाचं विरजन घालतो. जे काही सगळं चांगलं केले ते सगळं प्रियानं वाहून जातं, निघून जातं. कारण लोकांनी आमची प्रशंसा केली नाही म्हणून, लोकांनी माझी पाठ थोपटली नाही म्हणून. आणि म्हणून आम्ही या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर देवाचे आभार मानव. म्हणजे मी काहीच नाही, माझं काहीच नाही, जे आहे ते प्रभूच आहे. मग आम्ही निराश होण्याचं किंवा माझं काही चुकलं, माझं वाहून गेलं, माझं चोरीला गेलं, त्याचं दुःख करत बसायची वेळच येत नाही. जे प्रभूने दिलं ते प्रभूने नेले, धन्य त्याचे नाव. हे फक्त कबरेजवळ उभं राहिल्यावरती म्हणण्यासाठी नाहीये प्रियानो. प्रभूने जे आशीर्वाद दिलेले आहेत ते आशीर्वाद प्रियानो जेव्हा आमच्यापासून, आमच्या चुकीमुळे म्हणा किंवा सैतान आमच्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी घेऊन टाकतो, हिरावून घेतो, त्यावेळेला आम्ही हेच म्हटलं पाहिजे, प्रभूने दिले, प्रभूने नेले. योबाने तेच केलं ना प्रियानो. हो, त्याची मुली मरण पावल्या, त्याची संपत्ती गेली, त्याचे नोकर चाकर गेले, त्याचे उंट गेले, त्याची संपत्ती जी होती त्या काळामध्ये ती सगळी नाश पावली. ज्या तंबूमध्ये, ज्या घरामध्ये त्याची लेकरं राहत होती ते घर पडलं, मुलं त्याची मरण पावली. शेवटी त्याची धर्मपत्नी त्याला म्हणते, काय एवढं सगळं संकट आलं असताना पण तुम्ही देव देव करताय, त्या कुठे तुमचा देव? आणि तरी देखील अशा विचित्र परिस्थितीमध्ये देखील तो म्हणतो, मी प्रभूपासून सुखच घ्यावं का, दुःख का घेऊ नये. नाही का? आणि प्रभूने त्याचा विश्वास पाहिला आणि जे हरवलं होतं, जे त्याचा नाश झाला होता, त्याच्या दुप्पट आशीर्वाद प्रभूने त्याला दिला. हो प्रियानो, आम्ही प्रभूवरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर आम्हाला आठवण करून देतो की केवळ देवच हा सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आम्ही जे आज आहोत ते प्रभूमुळे आहोत. आम्ही जे भविष्यात असणार तेही प्रभूमुळेच असणार आहे. आणि म्हणून आम्ही काय होतो ते प्रभूमुळे होतो. आम्ही जे आज आहोत ते प्रभूसाठी आहोत. आणि जे भविष्यामध्ये प्रभू आमच्याकडून करून घेणार आहे तेही त्याच्या गौरवासाठी असणार आहे. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीचा करता करविता परमेश्वर आहे, आमचा देव आहे. आणि म्हणूनच देवाने आम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल, सर्व दुःखांबद्दल देखील आपण परमेश्वराचे उपकार मानणे आज विसरू नये. दुसरी गोष्ट आहे, उपकार मानणे म्हणजे देवाने दिलेल्या देणग्या किंवा देवाने दिलेले जे आशीर्वाद आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवणे. काही शेतमालक किंवा काही व्यापारी आपला माल हा गोदामामध्ये साठवून ठेवतात, दाबून ठेवतात, लपवून ठेवतात. आणि हे करणं चुकीचं आहे, कारण ते परमेश्वराने फक्त त्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी नाही, तर ते त्याच्या देवाच्या सर्व लेकरांसाठी, लोकांसाठी त्याने ते दिलेलं असतं. आणि म्हणून कोठारामध्ये धान्य साठवून ठेवणं हे फार मोठं पाप आहे. ते लोकांसाठी आहे, ते लोकांना दिलं पाहिजे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्या श्रीमंत मूर्ख मनुष्याला म्हणाला, जो स्वतःला म्हटला होता की हे जीवा, खा पी आनंद कर, अनेक वर्ष पुरेल इतका माल कोठारात आहे. त्याला प्रभू म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री तुला देवाज्ञा होईल तेव्हा तू सिद्ध केलेलं जे आहे ते कोणाचं होईल? हे दुसऱ्यांसाठी आहे, हे दुसऱ्यांसाठी आहे, हे इतरांसाठी आहे. ती पण देवाचीच लेकरं आहे. त्यांची पण काळजी परमेश्वर तुझ्याद्वारे घेतो हे विसरता कामा नये. आज आमच्या अवतीभोवती जे लोक आहेत, आज आमच्या मंडळीमध्ये जे लोक आहेत, त्यांची काळजी घेण्याचं काम परमेश्वरानं ज्यांना विपुलता दिलेली आहे त्यांनी कारण घेण्याची गरज आहे. त्यांची काळजी घेण्याचं गरज आहे. ख्रिस्ती म्हटल्यानंतर जे आपलं नाही ते जर आम्ही लपवून ठेवलं तर प्रभूला ते कदापि आवडत नाही. लोकांसाठी आहे, लोकांना द्या, लोकांची गरज पूर्ण करा. आणि म्हणून स्तोत्र 24 आणि पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो,
पृथ्वी आणि तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. सगळे लोक परमेश्वराचे आहेत. आणि म्हणून त्याने जो तुला उपज दिलेला आहे, त्याने जो तुला आशीर्वाद दिलेला आहे, हे सर्वांसाठी आहे. त्याचं वाटप करा. आज हंगामाच्या सणाला आम्ही लिलाव का करत आहोत? कारण तुम्ही तो आशीर्वाद घेणार आहात आणि तुम्ही त्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याचा जो मोबदला देणार, त्या मोबदल्यामधून अनेकांची गरज पूर्ण केली जाणार आहे. आणि म्हणून हंगामाच्या सणाच्या लिलावामध्ये प्रत्येकाने मोठ्या आनंदाने सहभागी झालं पाहिजे. हे आमच्या स्वतःसाठीच नसतं, तर सर्वांसाठी आहे. आणि म्हणून मी एखादी वस्तू घेतो म्हणजे ती माझी होते, पण त्याचा जो मोबदला देतो, त्या मोबदल्यातून अनेक लोकांची गरज पूर्ण होते. मग ते आध्यात्मिक असेल किंवा ऐहिक असेल. मग जर स्तोत्र 24:1 प्रमाणे सर्वच देवाचं आहे, तर मग ते ज्यांना त्या देवानेच निर्माण केलेलं आहे, ज्यांच्यावर देवानं प्रेम केलेलं आहे, त्यांच्यासाठी स्वपुत्राला देवाने वधस्तंभावरती खिळलेलं आहे, येणेकरून आपण त्या देवाने दिलेल्या आशीर्वादांचे भागीदार झाले पाहिजे. मग जर सर्व देवाचं आहे, तर मग ते ज्यांना त्या देवाने निर्माण केलं, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांचं तारण व्हावं म्हणून स्वतःच्या पुत्राला धाडिलं, पाठवलं, त्या लोकांना ते का देऊ नये? पाऊल सांगत आहे की आम्ही इतरांशी सलोख्याने वागण्यात देव आम्हाला सहाय्य करतो, जेणेकरून सर्वजण अधिक आशीर्वादित व्हावेत. देण्यासाठी प्रभू आम्हाला सबळ करतो. देण्यासाठी प्रभू आमच्या मनाशी बोलतो. हंगामाच्या सणामध्ये लिलाव करत असताना मोठ्यातली मोठी रक्कम बोलण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य करत असतो, यासाठी की त्याच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद प्राप्त व्हावा. फक्त देवाचे आभार मानून आम्ही शांत बसू नये, तर आम्ही एकमेकांची देखील काळजी घ्यावी, ही प्रभूची इच्छा आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण कितीतरी जणांचे आभार मानत असतो. अगदी झाडूवाल्यापासून, साफसफाई करणाऱ्या व्यक्तीपासून ते आमच्या वरिष्ठ ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जेवढे लोक आम्हाला दररोज भेटतात, आमच्या गरजा पुरवतात, त्यांचे आम्ही आभार मानतो. मग ज्या देवाने आम्हाला दिलेले त्या देवाचे आभार आम्ही मानण्यास का विसरतो? ज्याने आम्हाला 24 तास दिलेले आहेत, जो आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास ठेवून आम्हाला तो जिवंत ठेवतो, दररोज रात्री झोपून उठल्यावर सकाळ पाहिल्यावर आम्ही देवाचे आभार का मानत नाही? देवाचं नाव आमच्या मुखामध्ये का येत नाही? आम्ही त्याला थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस का म्हणत नाही? आमच्या जीवनामध्ये प्रभूने आम्हाला जी माणसं दिलेली असतात, जे जोडीदार दिले, जी लेकरं दिलेली आहेत, नाही का, जे अधिकारी दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूला थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण प्रभूने त्यांना आमच्यावरती, आमच्या सोबत ठेवलेलं आहे की येणेकरून आमची काळजी घेतली जावी, माझी काळजी घेतली जावी, माझी सर्वांगीण उन्नती व्हावी. आणि म्हणून आम्हास देवाने देणारे होण्याकरता, स्वतःचा त्याग करण्याकरता, इतरांच्यावर प्रेम करण्याकरता, इतरांना सहानुभूतीने वागणूक देण्याकरता, इतरांच्यावर दया करण्यासाठी प्रभूने मला देणारं बनवलेलं आहे, डोनर बनवलेलं आहे, दया करणारे बनवलेलं आहे. हे आम्ही विसरता कामा नये. आणि हे आपण जेव्हा एकमेकांना देतो, त्यावेळेला सर्वजण आनंदी होतात, सर्वजण देवाचे आभार मानतात. आम्हाकडे प्रियानो देवाचे आभार मानण्यासाठी खूप आहे. आपले डोळे उघडून पहा, आपल्या घरात पहा, आपल्या जीवनामध्ये पहा. प्रभूने खूप दिलेलं आहे, पण ते स्वतःकडेच ठेवलं तर त्याचा काय उपयोग? आणि म्हणून जे प्रभूने आम्हाला दिले त्याचा उपयोग, त्याचा उपभोग इतरांना घेऊ द्या, करू द्या, देणारे व्हा असं म्हटलेलं आहे. आमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, आमच्या घरामध्ये अनेक आम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, है ना, आमची मालमत्ता आहे, इत्यादी सर्व ज्या गोष्टी प्रभूने आम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला विसरू नये. लाईट गेल्यावर काय परिस्थिती होते आपल्याला माहिती, मालमत्ता हडप झाल्यावर काय परिस्थिती निर्माण होते हे आपल्याला ठाऊक आहे. आवश्यक गोष्टी ज्या असतात त्या आमच्या जीवनातून निघून जातात, त्यावेळेला आमच्यावरती काय प्रसंग ओढावतो हे आपल्याला ठाऊक आहे. आणि म्हणून ते सगळं आहे, तर आम्ही त्याच्याबद्दल देवाचे आभार मानलेत का कधी?
देव आमचा हा दयाळू आहे, देव आमच्यावर प्रेम करणारा आहे आणि त्याची आम्ही लेकर आहोत, म्हणजे त्याचा तो देण्याचा स्वभाव आहे तो आमच्यामध्ये आहे का? हंगामाच्या सणामध्ये लिलाव करत असताना, लिलावामध्ये एखादी गोष्ट घेताना माझ्या उपयोगाची आहे का तरच मी घेणार, हा चुकीचा स्वभाव आहे. मला आवश्यकता नसली तरी मी ती घेईन आणि दुसऱ्याला देईन ना. कदाचित इतरांना त्याची आवश्यकता असेल, गोरगरिबांना मी ती देईन वस्तू, मला जरी आवश्यक नसली, पण त्याचा लिलाव घेऊन त्याचा मोबदला मी जेव्हा देतो त्यावेळेला तो मोबदल्याचा उपभोग घेणारे आशीर्वादित होतात. आणि ही वस्तू मला आवश्यक नसताना पण मी घेतली आणि इतरांना दिली, ज्याला आवश्यकता आहे त्याचीही गरज पूर्ण केली जाते, तो आनंदी होतो माझ्या एका छोट्याशा निर्णयामुळे. मला त्याची गरज नाही म्हणून लिलावात भाग घ्यायचा नाही, म्हणून हंगामाचा सण आनंदाने साजरा करायचा नाही. पण हंगामाचा सण झाल्यावर जेवण काय आहे आणि ते कधी सुरू होते सारखं तिकडं मान वळवून बघायची, हे पटत नाही आपल्याला, नाही का? खादाड असलास तर गळ्याला सुरी लाव असं म्हटलेलं आहे. आमचं ते इंटेन्शन नसावं. हंगामाचा सण हा नेहमी आम्हाला प्रभूने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार मानायचे आहेत. जेव्हा आम्ही प्रभूच्या आशीर्वादाचे आभार मानतो त्यावेळेला आमचा अहंकार, आमच्यातला गर्व, आमच्यातला स्वार्थ निघून जातो. आम्ही आभार मानतो त्यावेळेला उपज देणारा आमचा परमेश्वर आहे त्याला ओळखतो. आभार मानण्याने, उपकार मानण्याने, हंगामाचा सण आनंदाने साजरा करण्याने देव ह्या भूमीचा मालक आहे याची जाणीव आम्हाला होते. आणि आभार मानण्याने प्रभू आमचा जो आम्हाला आशीर्वाद देतो ते आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवण्याची आठवण आम्हाला होते. आणि म्हणून जेव्हा आम्ही दशमांश देतो त्यावेळेला देवाच्या भांडारामध्ये ते आम्ही अर्पण करतो आणि त्याच्याद्वारे अनेक लोकांची काळजी घेतली जाते, अनेक लोकांच्या गरजा भागवल्या जातात. जेव्हा मिशनऱ्यांना आपण मदत करतो, जेव्हा पालकांना आम्ही मदत करतो, जेव्हा सुवार्तिकांना आम्ही मदत करतो, देवाचं काम करणाऱ्यांना जेव्हा आम्ही मदत करतो, मग ती कसली असो मदत, कपडे लत्ता असेल, पैसा असेल, काही असेल, जेवण असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील, वस्तू असतील ज्या आम्ही या देवाच्या लोकांना गिफ्ट देतो, त्या प्रत्येक वस्तूने किंवा आशीर्वादाने जे तुम्हाला प्रभूने दिलेलं आहे त्याच्यामधून तुम्ही जेव्हा देवाच्या लोकांची काळजी घेता, त्यांना तुम्ही हे दान देता, त्यावेळेला त्यांच्या कामामध्ये तुम्ही सहभागी होता आणि त्यांना विश्वासामध्ये तुम्ही बळकट करता. खायलाच अन्न नसेल तर सेवा करताना त्याचं लक्ष लागेल का? एखाद्या तुमच्या घरातल्या नोकराला तुम्ही जर पगार नाही दिला, त्याच्या घरामध्ये मुलं उपाशी आहेत, गरजवंत आहेत आणि तुम्ही जर त्याची गरज नाही भागवली तर तो तुमची प्रेमाने किंवा आस्थेने विचारपूस करेल का? तुमची काळजी घेईल का? तुमचं घरातलं काम तो करेल का? साधी गोष्ट आहे ना. आणि म्हणून जेव्हा आम्हाला प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे, जे काही प्रभूने दिलेलं आहे त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही इतरांना सहभागी पण करतो त्यावेळेला प्रभूला आनंद वाटतो आणि प्रभू आमचं देणं हे विपुलित करतो, बहुगुणित करतो. आणि म्हणून आभार मानणे म्हणजे इतरांना देवाच्या आशीर्वादामध्ये सहभागी करणे हे होय. तिसरी गोष्ट आहे आणि शेवटची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही हंगामाच्या सणाच्या दिवशी आणि इतर दिवशी देखील, बरं का, हे फक्त हंगामाच्या सणाच्या दिवशीच करायचं आहे असं नाही. आभार फक्त आपण आणि उपकार फक्त आपण हंगामाच्या सणालाच देवाचे मानायचे नाही, तर दररोज मानायचे आहेत. पण आज विशेष करून आपण हंगामाच्या सणाबद्दल उपकार मानणार आहोत. त्याच्या मागे उद्देश काय होता परमेश्वराचा? पहिला पाहिलेला आहे आपण की जेव्हा आम्ही परमेश्वराचे आभार मानतो किंवा परमेश्वराचे उपकार मानतो त्यावेळेला तो सर्व उत्तम गोष्टींचा दाता आहे, देणारा आहे याची जाणीव आम्हाला होते. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, उपकार मानण्याने देवाच्या ज्या देणग्या आणि विपुल आशीर्वाद आहेत त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याचं आम्हाला समज प्राप्त होतो. आणि तिसरं आहे, उपकार मानणे म्हणजे आनंदी हृदयाने देवाचे आभार मानणे. पवित्र शास्त्रामध्ये करिंथकराचं दुसरं पत्र 9व्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो, म्हणून पाकिटामध्ये आम्ही कमी घालतो. म्हणून सेवकाला किंवा पालकांना किंवा मिस्टरांना द्यायचं म्हटल्यावर आम्ही घरातल्यांना विचारतो किती द्यायचं, किती द्यायचं. मॅकडॉनल्डमध्ये गेल्यावरती हा नाही विचार करत किती खर्च करायचा, घ्या रे काय पाहिजे ते. किती फरक आहे नाही का? आम्ही काय सांगतो आमच्या बरोबरच्यांना, घ्या रे काय पाहिजे ते मागवा,
पण जेव्हा देवाच्या लोकांना आणि मंडळीला द्यायचं जेव्हा प्रसंग येतो, आम्ही एकमेकांना विचारतो. कोणी नसेल तर स्वतःलाच विचारतो किती देऊ, एवढं कशाला द्यायचं, नाही का? पण प्रभू असं, कारण या वचनाचा आम्ही गैरअर्थ काढतो. संतोषाने द्याल असं सांगितले ना, मग मला वाटेल मनाला तसंच मी देणार, पण या मनाला कधी जास्त द्यावं असं वाटतच नाही. इतरांना मदत करायची म्हटल्यानंतर आम्ही संतोषाने करतच नाही कधी. मला जे वाटतं तेच करतो आपण, आणि हे चुकीचं आहे. देवाच्या वचनाचा स्वतःच्या लाभासाठी विपर्यास्त करू नये हे प्रभू आम्हाला शिकवतो. फार सोयीस्कर रीतीने आपण या वचनाचा हा दुसरा भाग घेतलेला आहे, संतोषाने देणारा देवाला आवडतो. त्याच्यामध्ये हा उद्देश असावा की जे काय आम्ही देतो ते संतोषाने दिलं पाहिजे. आणि म्हणून काय लिहिलेलं आहे, आम्ही ते वचन वाचत आहे, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, असं देवाचं वचन आहे. म्हणजे मनात ठरवायचं आहे, घातला हात खिशात आणि जेवढं येईल तेवढं द्यायचं, नंतर मग चोर सगळेच गेले पैसे, काय करायचं? हा प्रसंग येऊ नये म्हणून प्रभू असं म्हणतो, तुम्ही मनामध्ये किती द्यायचं हे ठरवलेलं आहे ना, त्या ठरवल्याप्रमाणे त्या निर्णयानुसार तुम्ही द्या. आज हंगामाच्या सणाला तुम्ही आलेला, तुम्ही ठरवलं असेल ना, माझं बजेट एवढं आहे, मी 15,000ची खरेदी करणार, 20,000ची करणार, 50,000ची करणार, 1,00,000ची करणार. प्रभूने जे तुम्हाला आशीर्वाद दिले ते तुम्हालाच ठाऊक आहे. आणि त्या आशीर्वादांप्रमाणे तुम्ही किती रुपयाची वस्तू खरेदी करणार आणि स्वतः आशीर्वादित हो, त्याद्वारे इतरांना आशीर्वादित करणार, हे तुम्ही ठरवलेलं आहे. कदाचित तुमचा हा निर्णय बदलू शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करू शकता, कमी नाही, वाढ करू शकता. कारण कमी करायचं म्हणजे परत निर्णयाशी स्वतःच्या अविश्वासू राहणं असा होतो अर्थ. आणि म्हणून मनुष्याने किती द्यायचं हे मनात ठरवायचं आहे. द्यावं लागतं, काहीतरी घ्यायला पाहिजे, किंवा लोक काय म्हणतील, किंवा लिस्टमध्ये माझं नाव येणार नाही, मग माझी चितू होईल, ह्या अशा दुःखी मनाने किंवा कष्टी मनाने किंवा द्यावं लागतं, घ्यावं लागतं म्हणून घेण्यामध्ये मजा नाही. प्रभू जबरदस्ती करणारा परमेश्वर नाही, देवाला ते कधीच आवडत नाही. आणि म्हणून देवानं जे दिलेलं आहे ते आम्ही आनंदाने घ्यावं, त्याचा आनंदाने स्वीकार करावा आणि त्याच्यामध्ये इतरांना देखील आनंदाने सहभागी करावं, ही प्रभूची इच्छा आहे. क्रिसमस आला की इतरांना कसं बोलवतो, या क्रिसमस पार्टीला, या जेवायला, आज सण आहे आमच्याकडे, या घरी. आता हल्ली तर कोणी जेवायला बोलवतही नाही, कारण कोणाच्या घरी जायचं म्हणजे मुश्किल आहे. आणि कोरोनाने त्यात आपल्याला सपोर्टच केलेला आहे. पण आता देवाचे आभार मानू की आता कोरोना निघून जात आहे आणि गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये सुरळीत होत आहेत. पूर्वीच्या काळी सणासुदीला कोणतरी घरामध्ये पाहुणा जेवायला यावा, कारण त्याच्या येण्याने आशीर्वाद येतात आणि आम्हाला जे आशीर्वाद दिलेत त्यामध्ये त्याला सहभागी पण मिळून तो आशीर्वादित हो, ही इच्छा असायची, ही जाणीव असायची. ती आता हल्ली आम्हाला दिसत नाही. सणाला आपण आपलंच करतो, आपलंच खातो आणि आनंद मानतो. पण त्याच वेळेला इतर लोकांची पण आम्ही काळजी घेतली पाहिजे. ते कुठे जातील, ते काय जेवतील, त्यांच्याकडे आहे का, घरामध्ये काय आहे का, आज सण झालाय का त्यांच्या घरात, आम्ही कधीच विचार करत नाही. हजारो रुपये आमची कपडे लत्ता खाणं पिणं यावरती आपण घालवतो, पण त्याचा भागीदार, त्या आशीर्वादांचे भागीदार आम्ही इतरांना कधीच करत नाही. काय उपयोग आहे? आणि म्हणून परमेश्वराच्या संपत्तीचे आम्ही वारीस व्हावं, आशीर्वादित व्हावं म्हणून प्रभूने स्वतःचं स्वर्ग सुख सोडून तो या भूतलावर आला. उदाहरण दिले आपल्या समोर प्रभूने. आणि असली जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असो, असं संत पाऊल आपल्याला शिकवतो शास्त्रामध्ये. देवाचं वचन आम्हाला शिकवतो शास्त्रामध्ये. आपला देव हा विपुल देणारा देव आहे. आपला देव हा विपुल जीवन सर्वांना द्यावे म्हणून आलेला आहे. आणि म्हणून येशू एकदा म्हणाला, योहानाचं सुवर्तमान 10:10 वचनामध्ये, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आम्हाला विपुल जीवन देण्यासाठी, विपुल आशीर्वाद देण्यासाठी, भरघोस आशीर्वाद आणि यश देण्यासाठी प्रभू आलेला आहे. आणि म्हणून आपण आपले डोळे उघडून पाहावे
आपले हृदय उघडून पाहावं आणि त्याच्या निमंत्रणाला होकार देऊन विपुल जीवनाचा आपण आनंद उपभोगूया. जेव्हा आम्ही देवाच्या विपुल जीवनाचा स्वीकार करण्याचं ठरवतो त्यावेळेला जो आनंद आपल्याला मिळतो ना, तो जणू उकळ्या फुटल्यासारखा आहे. आमच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात आणि म्हणून मग आनंदाने आम्ही देवाचे आभार मानतो. सर्वदा आम्ही परमेश्वराचे आभार मानावे, त्याचे उपकार स्तुती करावे, हे प्रभू आम्हाला आपल्या वचनामध्ये शिकवतो. आणि म्हणून हंगामाचा सण परमेश्वराने आम्हाला जे दिले त्याबद्दल आभार मानण्याचा आहे. आणि हंगामाचा सण हा आमच्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि इतरांसाठी आशीर्वादाचा व्हावा, याकरता आपण आनंदाने परमेश्वराचे आभार मानू आणि यामध्ये भाग घेऊ. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. चला आपण प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. आज तो आपल्या वचनातून आम्हाला शिकवलेला आहेस. हंगामाचा सण म्हणजे जे शेतामध्ये वर्षभर लावलेलं जे पीक असतं त्यामधून प्रभू जे शेत आम्हाला उपज देतं, वर्षभर आम्ही जे कष्ट करतो, महिनाभरामध्ये प्रभू आम्ही कष्ट करून प्रभुदेव बाप्पा जे आम्ही मिळवतो त्यातून आम्ही प्रभुदेव बाप्पा आज हंगामाच्या सणाच्या दिवशी प्रभू इतरांना त्यामध्ये आशीर्वादित करण्यासाठी, त्याच्याद्वारे इतरांना आशीर्वादित करण्यासाठी आम्ही जमा झालेला. प्रभू तू आम्हाला कृपा करो. तुझ्या वचनातून आज तो आम्हाला शिकवलंस की जेव्हा आम्ही उपकार मानतो त्यावेळेला देणाऱ्याची आम्हाला आठवण होते. देणारा हा मोठा आहे याची आम्हाला खात्री होते. आमच्यातला गर्व निघून जातो, आमच्यातला अहंकारपणा निघून जातो आणि आभार मानण्याच्या द्वारे परमेश्वर कोण आहे, आम्हाला जो आशीर्वाद देतो त्याची ओळख होते. आणि तो या भूमीचा मालक आहे, मी फक्त एक कारभारी आहे. म्हणून या भूमीवर, या वस्तूंच्यावर माझा नको तेवढा अधिकार न गाजवता आम्ही त्याबद्दल आभार मानून त्यामध्ये इतरांना आशीर्वादित करावे, इतरांच्या उपयोगासाठी त्या गोष्टीचा आम्ही वापर करावा, हे तो आज आम्हाला शिकवलेला आहेस. आम्ही जेव्हा उपकार मानतो त्यावेळेला आमच्या गरजांच्याद्वारे इतरांच्या गरजा, आमच्या आशीर्वादांच्या द्वारे इतरांच्या गरजा पूर्ण केल्या जातात, हे तो आज आम्हाला शिकवलंस. जेव्हा आम्ही तुझे आभार मानतो त्यावेळेला आनंदाने आमचे हृदय भरून येते. आम्ही जे प्रभू ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आनंदाने त्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि व्हावं, हे तो आज आम्हाला शिकवलंस. प्रभू खरोखर आम्ही सर्व जे तू आम्हाला दिलेले आहेस त्याबद्दल तुझे आभार मानतो, जे उपकार मानतो. प्रभू तू या सर्व गोष्टींचा देणारा परमेश्वर आहेस. प्रभू तू श्रीमंत परमेश्वर आहेस. आमच्या गरजा पाहून तू आम्हाला पुरवतोस आणि आमच्या गरजांच्या मधून प्रभू जे तू आशीर्वाद आम्हाला देतोस त्या आशीर्वादांच्या द्वारे इतरांच्या गरजा पुरवून त्यांना आम्ही आशीर्वादित करावं, हे तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस. आणि त्यासाठी हंगामाच्या सणामध्ये तो आज आम्हाला विशेष प्रकारे सहाय्य करो. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे, येशूच्या नावाने आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरासह आणि विशेष करून या हंगामाच्या सणाचा सगळा आशीर्वाद आम्हा सर्वांचं आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊया. तो
बरोबर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.